या सगळे बसून घ्या. आपल्या रोटरीमध्ये खूप सारे वेगवेगळे विविध कार्यक्रम झालेले आहेत जे ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती रिनाम झाले आहेत. ते इंडिया लेवलला असेल किंवा आउट ऑफ इंडिया असतील. सो बेसिकली दिस इज जस्ट अ ग्लिम्स ऑफ दॅट आर दिस रोटरी मेगा जॉब फेअर जे लास्ट इयर सुद्धा झालं. तर त्याच्यामध्ये खूप सारे कंपनीज आले होते, वेगवेगळे स्टुडंट्सला बेनिफिट झालं होतं. एंड ऑफ द इयर आपल्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस कंपनी प्लेसमेंट्स होतात की नाही. तर ते असं समजा की एक्स्ट्रा कंपनी प्लेसमेंट थ्रू रोटरी वी आर ट्राइंग टू ऑर्गनाइज ओव्हर हियर. सो आज काही रोटरीचे आपल्यासोबत 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स आहेत. जसं एक स्टेटचा मिनिस्टर असतो की नाही प्राईम मिनिस्टर, तसं एक रोटरीचा तुम्ही समजा की रोटरीचा तसा एक मोठा गव्हर्नर असतो. दे हॅव टू मॅनेज ऑल द स्टेट. ओके, तसे आपले काही रोटरीचे पण गव्हर्नर आहेत. आणि रोटरीच्या अंडर रोटरॅक्ट येतं ज्याच्यामध्ये एज ग्रुप फ्रॉम 18 to 30 स्टुडंट्स असतात. वेअर स्टुडंट्स आर learning students or working professionals, where we try to intend to develop their personality and professional development. आणि पुढच्या वर्षीच्या रोटरीचा स्टेट गव्हर्नर इन कॉमन लँग्वेज इज मी. सो आय इंट्रोड्यूस माय सेल्फ. I am Rotaract architect Kirti Kulkarni and I welcome you all as your today's MC. So I'll call upon the dignitaries on the dais. I request our chief guest Ullas sir to please come on the dais. आपल्या कॉलेजचं नाव काय? या कॉलेजचं नाव काय? केटी वन रिक्वेस्ट. परीक्षेचे दिवस ते तू परीक्षा नको देऊ सर्व. हां यस यस. मोठी परीक्षा द्यायची अजून पलीकडे. मोठी ही परीक्षा नाहीये. ते असं काय स्क्रीनिंग होणार आहे. ओके, जस्ट कम ऑन फास्ट. यस यस. Our college principal Professor Sunita Vajpayee ma'am. Past district governor Suhas Vaidya sir. Mr. Dilip Rodke sir. ठीक है. Mr. Sangram Patil from Equitas. Miss Madhuri Musare ma'am. And Swati Mata. Let us felicitate all the dignitaries. दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी चांगला रिस्पॉन्स आपल्या तरुण वर्गाकडनं मिळाला. याही वर्षी आपल्याकडनं चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. बऱ्याच जणांच्या इन्क्वायरीज आहेत. कंपन्यांनी आपला सहकार्य दाखवलेलं आहे की आम्हालाही तरुणांची गरज आहे, चांगल्या तरुणांची गरज आहे, हे नोकरीसाठी इच्छुक आहेत. तर प्रमुख पाहुणे आपल्याला मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मी या जॉब फेअरला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना जी काही संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं करून द्यावं अशी विनंती करतो. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगली जबाबदारी आणि भविष्य उज्ज्वल. Thank you sir for your wishes. I request Swati ma'am to give the opening remarks for our presentation. नमस्कार. आपले डॉक्टर उल्हास सुहास वैद्य, बाकी सर्व डायसवरील आणि आपण सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आपण हा जो रोजगार मेळावा घेतो तर गेली 3 वर्ष आपण औरंगाबादमध्ये घेत आहोत.
तर त्याचं कारण एकच आहे की समाजात प्रत्येक जणाला एक आपलं स्वतःचा असा जॉब मिळावा, त्याचं ते अर्निंग सुरू व्हावं आणि जर प्रत्येकांना जॉब मिळत गेले तर समाजात स्थैर्य आणि त्याच्याबरोबर पर्यायाने येणारी शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. तर तशा दृष्टिकोनातून आपण हा जॉब फेअर दरवर्षी अरेंज करत असतो. तर त्याचप्रमाणे या 3ऱ्या वर्षी आपण अरेंज करत आहोत. आणखी रोटरीचे जे आपले 7 फोकस एरिया आहेत तर त्याच्यात आपण एक समुदायाचं हे जे आहे काय म्हणतात त्याला समुदायाचा आर्थिक विकास, तर त्या दृष्टिकोनातून जो आपला फोकस एरिया आहे तर त्याच्या अंतर्गत आपण दरवर्षी सक्षम आणखी असा एक प्रोजेक्ट घेत असतो. तर त्याच्यात आपण उद्योजकता विकास आणि त्याच्या संदर्भात कार्यशाळा आणखी लोकांनी उद्योग करायला प्रवृत्त व्हावं. त्याचबरोबर महिलांनी बचत गटांनी पण काही स्वतःचे उद्योग सुरू करावे अशा दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर ज्यांना उद्योग सुरू करता येत नाही तर त्या सगळ्यांना अगदी कितीही शिक्षण असलं तरी प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे तरच समाजस्थैर्य येणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण एका छताखाली सगळ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी आपण हा जॉब फेअर घेत असतो. तर आता इथं आपल्याकडे जवळजवळ 10वी झाल्यानंतर अगदी इंजिनियर किंवा MBA झालेल्या मुलांना सुद्धा जॉब आहे. जसं आपल्याकडे औरंगाबादमध्ये संधी आहेत त्याचबरोबर मुंबई, बेंगलोर, पुणे त्याच्यानंतर परदेशात सुद्धा संधी आहेत. तर ते सुद्धा आपल्याला सगळं ते बघायला मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी व्हायचं आहे. जर आपण सहभागी झालात आणि आपले मित्र आले नसतील तर त्यांना पण तुम्ही फोन करून कळवा, आणखीन यायला सांगा. आणि भले आत्ताच्या याच्यात जरी त्यांचं सिलेक्शन झालं नाही तरी त्यांचे सगळे जे काही अर्ज असतील ते आमच्याकडे असतील. त्याच्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना बोलावलं जाईल. तर अशा दृष्टिकोनातून सगळ्यांनी याला सहकार्य करायचं आहे. आणि रोटरीतर्फे आम्ही हे करतोय म्हणून सगळ्यांना शुभेच्छा पण देत आहोत आणि धन्यवाद. I request Sunita ma'am to give her remarks for our project. First of all, congratulations Kirti for the excellent company that you are doing. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवकर सर मोठे शिक्षण तज्ञ आहेत. उद्योग जगतातही त्यांचा एक फार मोठा ठसा आहे. आमच्या रोटरी जगातातले जे दिग्गज आहेत, रोटरी जगातातले सगळ्यांना माहीत असे आमचे पीडीजी सुहास वैद्य सर, सागर आणि बाकी सर्व मोठे मोठे दिग्गज जे आणि तुम्ही विद्यार्थी जे आलेले आहात या रोजगार संधीचा फायदा घेण्यासाठी. मला असं सांगण्यात आलेलं आहे की आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये मुलींसाठी विशेष करून रोजगाराच्या जास्त संधी आहेत. मुलींचे काही प्रॉब्लेम्स असतात. शक्यतो त्यांना आम्ही आहोत त्या ठिकाणीच काम करायचं असतं. मोबिलिटी थोडीशी डिफिकल्ट असते. इथेच घर सांभाळून काम सांभाळून आणि घरचे पण म्हणतात की लग्न झाल्यानंतर जा तिथे जे करायचं ते कर. तर अशा परिस्थितीत औरंगाबादमध्येच तुम्हाला ही एक संधी मिळालेली आहे. दुसरी नेहमी एक अडचण असते, नोकरीला गेले की म्हणतात अनुभव आहे का आणि नोकरी केल्याशिवाय अनुभव मिळणार कसा. तर त्या दृष्टीनेही तुम्हाला इथे अनुभव घ्यायची पण एक संधी मिळणार आहे. आणि अनुभव फक्त नोकरीचाच नसतो. नोकरीसाठी जाताना तुम्ही CV बायोडेटा कसा तयार करताय, तिथे तुम्ही इंटरव्ह्यूला कसे अपिअर होत आहात, तिथे काय प्रश्न विचारले जातील आणि ही उत्तरं गुगलवर जरी बघितली असली तरी सगळे तेच उत्तर देत असतील तर आपला वेगळापणा काही नसतो आणि आपल्याला ती संधी मिळत नाही. तर हाही अनुभव महत्वाचा आहे. हाही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे रोटरीच्या माध्यमातून. रोटरी काय आहे हे तिने खूप चांगलं सांगितलेलं आहे. रोटरीच्या आधीची एक विंग असते रोटरॅक्ट, जिथे तुम्हाला लिडरशिप क्वालिटी जे आजकाल खूप आवश्यक आहेत त्या तुम्हाला विकसित करायची संधी मिळते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि एक विशिष्ट वय गाठल्यानंतर तुम्ही रोटरीमध्ये जॉईन होऊ शकता. आणि रोटरीमध्ये हे सर्व जे लोक आहेत ते आपापले व्यवसाय सांभाळून रोटरीच्या वेगवेगळे जे ॲव्हेन्यूज आहेत, वेगवेगळी कामाच्या ज्या काही जागा आहेत तिथे त्यांचं योगदान देत आहेत. तर या अशा दोन्ही याच्यातून आज इथे औरंगाबादच्या एका मध्यवर्ती ठिकाणी हे 3रं वर्ष आहे ज्यावेळेस आपण हा जॉब फेअर ऑर्गनाईज केलेला आहे. याच्यासाठी सॉरी मी आज दुहेरी भूमिका सांभाळत आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य, तिथे पण आमचा एक कार्यक्रम आहे, पण हाही कार्यक्रम इथे हा फार महत्त्वाचा आहे. तर आजच्या या कार्यक्रमाची जसं मॅडमने सांगितलं, तुम्ही जे उपस्थित आहात ते आहातच आहात. जे नाही आहेत त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना आवर्जून बोलवून घ्या. ही संधी
मिळेल, पण कदाचित पुढच्या वर्षी मिळेल. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असेल. तर आजच्या या कार्यक्रमासाठी मी रोटरीच्या वतीने सर्व जे आलेले आहेत त्या उमेदवारांना शुभेच्छा देते आणि महाविद्यालयाच्या वतीने रोटरीला शुभेच्छा देते. जसं रोटरी आपल्यासोबत इक्विटासोबत खूप वर्षापासून काम करत आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तसाच हा एक भाग आहे की आपण महिला कॉलेजमध्ये एक मेगा जॉब फेअर अरेंज केलेला आहे. तर रोटरी क्लब बद्दल सांगायला बऱ्याच जणांना माहिती आहे, इक्विटास बद्दल माहिती नसेल म्हणून इक्विटास बद्दल एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आहे, 2007 पासून इस्टॅब्लिश झालेली आहे. हेड ऑफिस जे आहे आपलं हे चेन्नईला आहे. बँक खूप चांगल्या पद्धतीने पॅन इंडियामध्ये काम करते, खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मिळतोय. तर बँकेचं इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या नावाने आमचं CSR डिपार्टमेंट चालतं, जे की 2008 पासून आपण ते इम्प्लिमेंट करतोय. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की आपण 2% जो CSR मध्ये इन्व्हेस्ट करायचा असतो, तर आमची बँक जी आहे ही 5% इन्व्हेस्ट करते आहे. आणि आपण चेन्नईला आमचं हेड ऑफिस असल्यामुळे तिथं आमचं कॅन्सरचं एक हॉस्पिटल आहे, जे की 250 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि कम्युनिटीमधल्या प्रत्येक लोकांना तिथं कॅन्सरची फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट केल्या जाते. या व्यतिरिक्त तिथं आमचे 7 गुरुकुल्स आहेत की जे कम्युनिटीमधल्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट कॉन्व्हेंटचं एज्युकेशन देतं. या व्यतिरिक्त इक्विटासचं काम 3 क्षेत्रामध्ये चालतं: हेल्थ, स्किल डेव्हलपमेंट आणि यूथ एम्पॉवरमेंट. हेल्थमध्ये आम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी आय स्क्रीनिंग कॅम्प, हेल्थ चेकअप प्रोग्राम्स आणि कॅन्सर चेकअपचे प्रोग्राम्स घेतो. स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही ज्या मेंबरला लोन दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी स्किल डेव्हलपमेंट व्हावे. लोन घेतल्यानंतर त्यांनी काहीतरी छोटा मोठा बिझनेस स्टार्टअप करायला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. Distinguished academician, researcher and industry expert with over 40 years of experience in education and technology. He is the director of Devgiri Institute of Engineering and Management Studies, Chhatrapati Sambhajinagar, and has been instrumental in establishing multiple premier engineering and management institutes across Maharashtra. A visionary leader, has significantly contributed to strengthening industry, academia, collaborations, signing MOUs with over 25 industries. First of all, best wishes on the occasion of the Women's Day for all of you. And I'm really happy that Rotary Club has organized a job fair on the occasion of Women's Day in a women's college. It's a great one. I was a little bit unhappy when she has asked how many of you are knowing the Rotary Club or Rotary Club. The answer was very poor. मी आता मुद्दाम मराठीत बोलतोय की आपण ज्या समाजात राहत आपल्या शिकतो कशासाठी आपण 99% मुलं शिकतात कशासाठी की मला चांगली नोकरी मिळावी, नंतर मला चांगला नवरा किंवा चांगली बायको मिळावी, मला संसार चांगला व्हावा, मी सुखाने राहावं. आणि सध्या तरी आपलं शिक्षणचा मेन हेतू फक्त आपण नोकरी मिळण्यासाठी आहे. पण नोकरी मिळण्यासाठी फक्त माझी जी परीक्षा आहे त्याचे मार्कशीट मिळतं त्याचा उपयोग. परीक्षा काय आहे, एका वर्गात दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी, दुसरं काहीच नाही. आज तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला बसा, दॅट विल बी लर्निंग प्रोसेस फॉर यू. कारण जे या साईडला बसलेले तर त्यांना माहिती सगळेच पोरं B.Com झाले, MBA झाले, इंग्लिश सगळे आहेत. तुमच्यात वेगळं काय आहे हे तुम्हाला आज समजून घ्या. माझ्यात हे कमी पडतंय. स्वॉट अनालिसिस नावाचा एक आपल्याकडे प्रकार आहे, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. माझी स्ट्रेंथ काय, मी चांगला बोलू शकतो, त्याची माझी स्ट्रेंथ. वीकनेस काय, मला लिडरशिप शिवाय काम करता येत. अपॉर्च्युनिटीज काय, थ्रेट काय. आणि मित्रांनो तुमचं मी सांगतो, मी 1985 साली मी आणि आमच्या देशी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा तर इंटरव्ह्यू साठी कसं जायचं माहीत नव्हतं. कुठल्या इंडस्ट्री जाहिरात देत नव्हत्या, कॉलेजमध्ये जात नव्हत्या. आम्ही स्वतः दारोदारी फिरलो, आणखी नोकऱ्या मिळाल्या. त्याच्यानंतर सुरू झाला कॅम्पस इंटरव्ह्यू असा प्रकार की एका कॉलेजमध्ये एक इंडस्ट्री यायची, त्याच कॉलेजच्या मुलांना
इंटरव्ह्यू घ्यायचे, बाकीच्या कॉलेजच्या मुलांना परमिशन नाही. त्यानंतर सुरू झाला फुल कॅम्पस, की एकच इंडस्ट्री येणार, आजूबाजूला सगळ्या कॉलेजला बोलणार. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आला हा जॉब फेअर. की इंडस्ट्रीचा फायदा काय, आज जवळपास तुम्ही खूप लकी आहे की संग्राम आणि माधुरी मॅडमच्या सॉरी दोघांच्या प्रयत्नाने जवळपास 30 ते 32 इंडस्ट्री येणार. आज तुम्हाला जर वाळूला प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं तर किती त्रास होईल तुम्हीच विचार करा. आणि फक्त वाळूच्या ते बाहेरच्या पण इंडस्ट्री झाल्या. आणि मला थोडं वाईट वाटतं की खूप कमी लोक आले, पण तू पुन्हा एकदा मी विनंती करतो, तुमचा जो कुठला व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावर लगेच कम्युनिकेट करा आणि तुमच्या मित्रांना माहिती द्या. असं नका समजू तू आला तर मला नोकरी मिळणार नाही. इंडस्ट्रीचं असं आहे, हे तुमचं बघतात. पहिले कसं एम्प्लॉयबिलिटी स्किल आपण नेहमी बोलत असतो आणि आपण सगळीकडे बघतो की असं म्हणतात की फक्त 10%, 15%, 20%. पण आता एम्प्लॉयबिलिटी स्किल पेक्षा डिप्लॉयबिलिटी स्किल आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून काम करता आलं, ट्रेनिंग वगैरे पार्ट संपलेला आहे. किंवा तुम्ही कुठली ब्रँच असतो, म्हणजे माझा एक मित्र आहे, तो BA झालेला आहे, नंतर MBA करून मायक्रोसॉफ्ट मध्ये लागला. म्हणजे असं काही नसतं की तुम्ही काय शिकले, तुम्ही कसं शिकले आणि ते नॉलेज तुम्ही कसं वापरू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज तुम्हाला हे शिकायला मिळाले, जे इंटरव्ह्यू घेणारे या साईडला आहेत ना, ते काही तुमचे मित्र मैत्रीण आई वडील नाही आहेत की जे तुमच्याशी प्रेमाने वागतात. रागाने वागणार नाही, पण त्यांना जर असं वाटेल की दिस पर्सन इज युजफुल फॉर इंडस्ट्री, दे आर गोइंग टू वेलकम यू. जास्त वेळ घेत नाही, तरुण मुले इथं आहेत. आजचा महिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना एकच विनंती करतो, आपण उठता बसता आपल्या आईचा अपमान फार करत असतो. तुला काय समजतं, तुला काय येतं. तर आपल्याला या डबड्यातलं सगळं माहीत असतं, त्या माय बावलीला माहीत असतं. इथून पुढे कृपा करू आपल्या बोलतात की आईला तुला काय कळतं, आजपासून बंद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. एकटाच बोलू शकतो, पण तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी कमी आहे. आपल्याला सगळ्यांना इंटरेस्ट आहे की ह्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू कसे द्यायचे. आणि हे पहा, आज जरी समजा तुम्ही सिलेक्ट नाही झाले तर स्वतःला कमी लेखू नका. त्याचा अभ्यास करा की जे 4 प्रश्न 5 प्रश्न विचारले. एक विनंती सगळ्यांना, जसं आपण गोष्टी क्लबचं बघितलं 1905 पासून जवळपास 15 लाख मेंबर आहेत. महिला दिन आपण 1909 पासून साजरा करतोय. हे सगळं माहिती पाहिजे. कमीत कमी एक वर्तमानपत्र, आणि वर्तमानपत्र वाचतो म्हणजे पहिलं पेज आणि लास्ट पेज नाही, अग्रलेख आणि त्यातले आर्टिकल वाचा. त्याच्यात तर तुम्हाला 6 महिन्यात समजून येईल की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक झाला. पुन्हा एकदा शुभेच्छा. मला इथं बोलावलं सगळे माझे. आजच्या महिला दिवसाच्या दिवशी जो मेगा जॉब फेअर आपण फेअरच्या करता उद्घाटनाकरता आपण सर्वजण इथे उपस्थित आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. प्रमुख पाहुणे म्हणून उल्हास शिवकर सरांनी आता जे खरंच प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम डे टू डे फेस करतो, मदर लोक किंवा दुसरे पण कोणी की नाही येत हे जे बोलणं किंवा सहन करणं, त्याच्याबद्दल बोलले. खूपच मनापासून थँक्यू. त्याच्या पीडीजी सुहास वैद्य आज आमच्याबरोबर उपस्थित आहे. त्यांनी जे काही 2 शब्द सांगितले त्याच्याकरता त्यांचे खूप खूप आभार. तसेच कॉलेजचे प्राचार्य दिलीप देवकर सर, त्यांचे जॉब फेअर करता नेहमीच आपल्याला सहकार्य लाभलेले आहे. त्याचबरोबर सुनीता वाजपेयी मॅडम, त्या आज दुसऱ्या प्रोग्रामला जायचं असल्यामुळे तरीही आपल्याकडे आल्या, त्याच्याकरता त्यांचे खूप खूप आभार. इक्विटसचे संग्राम पाटील सर, कोल्हापूरहून स्पेशली आज या प्रोजेक्ट करता आले, त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसंच माधुरी मॅडम पण पुण्याला स्वतःची इतकं बिझी शेड्यूल असतानाही इथे येऊन त्यांच्या कामाबद्दलची माहिती दिली, त्याच्याकरता खूप खूप आभार. मीटिंगसाठी आणि रिफ्रेशमेंटची व्यवस्था करणारे हायपर ऍक्टिव्ह कपल आमचे लाडके सतीश लोणीकर आणि सरिता लोणीकर यांचे खूप खूप आभार. प्रेस कॉन्फरन्ससाठी जागा उपलब्ध करून त्याचे नियोजन करणारे हसन सिद्दीकी सरांना
धन्यवाद. बोला बोला. सगळ्यांना बोला ना पुढे. ज्यांचं नाव घेशील त्यांना पुढे करून घे. सिद्दीकी सर नंतर नाही एकदा माझं बोलणं होते मग करते. लगेच तेव्हा सुरू करते सगळ्यांना. माझी मैत्रीण